नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहताय पुढारी न्यूज. पुढारी फोकसमध्ये सगळ्यांचं स्वागत. मागच्या काही दिवसांमध्ये इस्रायल आणि हमास युद्धाच्या बातम्या आपण पाहतोय. शहराच्या शहर उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. युद्ध निवळण्यापेक्षा ते चिघळताना अधिक दिसतंय. युनोमध्ये युद्धविरामाचे प्रस्ताव आले. इस्रायल आणि हमासमधील युद्ध थांबेल असं वाटलं. तो दिलासा मिळू शकलेला नाहीये, कारण ज्या महाशक्तींनी ते प्रस्ताव आणले त्यांनीच ते आपले नकाराधिकार वापरत हाणून सुद्धा पाडलेत. त्यामुळे गाझातील इस्रायलची कारवाई सुरू आहे. तसंच लेबनॉनमधून इस्रायलवरती होणारे हल्ले सुद्धा, त्यातच आता अमेरिकेने सुद्धा अरबी प्रदेशातल्या संघर्षामध्ये उडी घातली आहे. अमेरिकेने सिरियावरील दहशतवाद्यांच्या तळांवरती हवाई हल्ले केले. सिरियापासून इराकपर्यंत असलेल्या अमेरिकन लष्करी तळांवरती झालेल्या हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी अमेरिकेने ते पाऊल उचलल्याचा दावा केलाय. गाझातील युद्ध हमासशी या हल्ल्यांचा संबंध नसल्याचं अमेरिकेने म्हटलंय. पण शेवट त्यातील लढणारे देश घटक तेच आहेत. त्यामुळे एकीकडे इस्रायल हमास युद्ध थंडावत नसताना अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेतील हे युद्ध अधिकच भडकते की काय अशी भीती व्यक्त केली जाते. आज फोकसमध्ये जगाला भीती दाखवणाऱ्या या युद्धाचा वेध घेऊया. इस्रायल आणि हमास युद्ध आणखीन भडकणार का असा सवाल आता उपस्थित होतोय. हमास युद्धामध्ये आता अमेरिकेने सुद्धा उडी घेतलेली आहे. सिरियातील दहशतवादी तळांवरती हल्ले झालेले आहेत. इस्रायल आणि हमास युद्ध केव्हा थांबणार असा सवाल आता उपस्थित होतोय. आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी कर्नल अभय पटवर्धन नागपूरहून तर लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे संभाजीनगरमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार सर. इस्रायल आणि हमास युद्ध आता चिघळताना दिसतंय. सध्याचं तुमचं त्याबद्दलचं मत काय आहे? अमित, हा प्रश्न माझ्यासाठी आहे? हां सर. नक्कीच. ज्या प्रकारचं 7 ऑक्टोबर पासून ज्या घटना इस्रायल आणि हमास यांच्या संघर्षामध्ये होत आहेत आणि दिवसेंदिवस ज्या आहे त्यामध्ये भरच पडतीये आणि सिच्युएशन जी आहे ती कॉम्प्लिकेट होतीये. त्यामध्ये नवीन एक अध्याय जो जोडला गेला. आपल्याला जसं माहित आहे की अमेरिकेनं सिरियामधल्या, त्याचबरोबर इराकमधल्या त्या इराण IRGC आपण ज्याला म्हणतो, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोर, आणि इराण समर्थित वेगवेगळ्या प्रकारच्या दहशतवादी संस्थांनी इराक आणि सिरियामधल्या अमेरिकेच्या मिलिटरी बेसिसवर जे हल्ले केले होते त्याचा एक प्रकारे बदला म्हणून मोठ्या प्रमाणावर अमेरिकेनं सुद्धा जे आहेत ते स्ट्राईक त्या ठिकाणी केलेले आहेत सिरियामध्ये, ईस्टर्न सिरियामध्ये. आणि त्याच्यामुळे जे आहे हे युद्ध आणखीन चिघळल्या जाते की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अमेरिकेचे पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी, त्याचबरोबर रक्षा सचिव लॉईड ऑस्टिन यांनी स्पष्टपणे सांगितलं की इस्रायल आणि हमास यांच्या संघर्षाशी या हल्ल्यांचा काहीही संबंध नाही. तर मुळात 17 ऑक्टोबर पासून आमचे जे मिड ईस्ट मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी बेसेस आहेत आणि त्यावर इराण समर्थक वेगवेगळ्या प्रकारच्या दहशतवादी संघटनांद्वारे जे हल्ले केले जात आहेत त्याचा बिमोड करण्यासाठी मुख्यतः वेगवेगळ्या प्रकारच्या ॲम्युनेशन डेपोवर, वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रागारांवर आम्ही हे हल्ले केलेले आहेत आणि याचा जो आहे इस्रायल आणि हमासच्या संघर्षाशी काही संबंध नाही अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे. मला वाटतं हे वरवरचं स्टेटमेंट आहे. काही अंशी हे जरी खरं असलं की एक प्रकारे जे आहे IRGC आणि इतर इस्लामिक दहशतवादी संघटनांचं कंबरड मोडण्यासाठी त्यांनी हा हल्ला त्या ठिकाणी केलेला असला तरी सुद्धा माझ्या मते मिड ईस्टवर पुन्हा एकदा पकड मिळवण्यासाठी, त्याचबरोबर इराणकडून जे आहे आणखीन काही हरकत केली जाऊ नये, इराणला जे आहे काबूमध्ये ठेवण्यासाठी अशा प्रकारची अमेरिकेद्वारे जे आहे ही आक्रमक भूमिका त्यांनी घेतली असावी. आणि एकूणच जी चिघळलेली परिस्थिती त्या ठिकाणी आहे, भविष्यामध्ये ही परिस्थिती आणखी चिघळली तर त्याचा जो आहे बंदोबस्त करण्यासाठी ऑलरेडी अमेरिकेनं 900 त्यांचे सैनिक, त्याचबरोबर THAAD ही जी त्यांची अँटी मिसाईल डिफेन्स सिस्टम आहे, त्याचबरोबर पॅट्रियॉट ही मिसाईल डिफेन्स सिस्टम जी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी तैनात करून देण्याचे जे आहेत एक प्रकारे संकेत त्यांनी दिलेले. या अनुषंगानं इस्रायलच्या सोबतीला मिड ईस्ट मध्ये अत्यंत प्रभावीपणे अमेरिका त्या ठिकाणी सक्षमपणे उभा राहिलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला आता नेमकं इराण आणि इतर अरब राष्ट्र खरोखरच कशी भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल आणि त्यावरूनच भविष्यामधली या युद्धाची दिशा त्या ठिकाणी ठरेल. नक्कीच सतीश सर. इस्रायल आणि हमास युद्ध आता चिघळताना दिसतं, या संदर्भातलीच माहिती पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. अमेरिकेचे सिरियातील मिलिशिया दहशतवाद्यांच्या तळावरती हवाई हल्ले झालेले आहेत. तर सिरियापासून इराकपर्यंत असलेल्या अमेरिकन लष्करी तळांवरती हल्ल्यांचा बदला घेण्यात आलेला आहे.
अमेरिकेचं सिरियातली दहशतवादी हल्ल्यांचा आपण ग्राफिक्स पाहतोय. अमेरिकेचा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डवरती आरोप केलेला आहे. तर अमेरिकेच्या लष्करी तळांवरती 16 पेक्षा जास्त ड्रोन हल्ले झालेले आहेत. या ड्रोन हल्ल्यांमध्ये 21 अमेरिकन सैनिक जखमी झालेले आहेत. तर सिरियातील हिजबुल्लाहच्या हमासला पाठिंबा आहे, पण या हल्ल्याचा त्यांच्याशी संबंध नसल्याचा दावा अमेरिकेने केलाय. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड जे ॲस्टिन यांनी याविषयीची माहिती दिली आहे. अमेरिकन सैन्याने सिरियातील 2 मिलिशिया तळांवरती कारवाई सुद्धा केलेली आहे. या संघटना इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स याचं समर्थन करतायत. या संघटनांनी यापूर्वी अमेरिकन लष्कराच्या सैनिकांवरती अनेक अयशस्वी हल्ले सुद्धा केले. त्यामुळे अमेरिकन लष्कराने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. तर अभय सर, मी तर तुमच्याकडे येतोय. एकीकडे इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे आणि त्यात अमेरिकेचा सिरियावरती मोठा हवाई हल्ला झालेला आहे. आता हे जग वर्ल्ड वॉर 3 च्या दिशेने जात आहे का? दोन गोष्टी आहेत. एक तर कर्नल साहेबांनी जे सांगितलं ते अतिशय विस्तृतपणे आणि फार सुंदर त्यांनी वर्णन केलं याचं. पण दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. एक गोष्ट म्हणजे अमेरिकेच्या सैन्यावर इराकमधल्या आणि सिरियामधल्या जे गेल्या 10 दिवसामध्ये हल्ले झाले ते 19 हल्ले झालेले आहेत हे आपण सांगितलं. पण त्याच्यापैकी 12 हल्ले जे आहेत ते 12 ते 14 हल्ले जे आहेत ते इराकमध्ये झाले आहेत आणि 3 ते 4 हल्ले ते सिरियामध्ये झाले आहेत. पण मग अमेरिकेने फक्त सिरियामध्येच का हल्ला केला आणि तोही केवळ 2 F-16 विमानांनी का केला? तोही सकाळी केला. 4:30 GMT 4:30 ते 4:45च्या दरम्यानमध्ये हा हल्ला झालेला आहे. आणि जसं सरांनी सांगितलं की अनेक अम्युनिशन डेपो वगैरे उद्ध्वस्त झाले आहेत. तर त्याच्याबद्दल जनरली माहिती नाही आहे. फक्त अमेरिकेच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की 2 त्यांचे तळ उद्ध्वस्त झाले आहेत. आता हा प्रकार का बरं झालेला आहे? तर अमेरिकेने इराणवर वचक ठेवायकरता की तुम्ही जर गाझामध्ये आले, कारण इराणने आधी सांगितलेलं आहे, जाहीर केलेलं आहे की इस्रायली सैन्य पायदळ आणि इन्फंट्री आणि आर्मर हे जर गाझामध्ये गेलं किंवा त्यांनी आक्रमण केलं तर आम्ही गाझामध्ये उतरू आणि तिकडनं त्यांच्याशी लढू. हे जर झालं तर मग हे अरब इस्रायली युद्ध होईल. हमास आणि इस्रायली युद्ध नाही जाणार. अमेरिकेला हे नको आहे. त्याच्यामुळे त्यांनी इराणला सांगितलेलं आहे. तसंही बायडननी 23 तारखेला ऑक्टोबरच्या खोमेनींना सांगितलं होतं की तुम्ही या भानगडीत पडू नका, इस्रायल आणि हमासच्या भानगडीमध्ये पडू नका, त्यांना लढू द्या, आम्ही सुद्धा पडत नाही आहे, तुम्ही पडू नका. पण आता हे जे झालेलं आहे त्याच्यामुळे जरी काही म्हटलं तरी इराणची ताकद इस्रायलच्या ताकदीच्या बरोबरीची आहे, किंबहुना थोडी जास्तच आहे. आणि त्याच्यामुळे जर असं काही झालं तर इस्रायलला फार मोठा पराभव पत्करावा लागेल किंवा फार मोठी हानी होईल त्यांची, पराभव जरी नाही झाला तरी. त्यामुळे त्यांना अमेरिकेला इराण तिथे येणं नको आहे. कारण आपण आता पाहिलेलं आहे की गेल्या 3-4 दिवसामध्ये इस्रायलचे टँक्स 3 ते 4 किलोमीटर आतमध्ये जाऊन जे इनिशियल ऑब्स्टॅकल्स आहेत गाझा आणि इस्रायलच्या मधले, ते इनिशियल ऑब्स्टॅकल्सचा त्यांनी सफाया केलेला आहे. आता आतमध्ये जाऊन सुरुंग पाहून त्या सुरुंगामध्ये दडलेल्या हमासच्या सैनिकांना बाहेर शोधून काढायचं. त्याच्याकरता त्यांनी इस्रायलनी रिवॉर्डसुद्धा दिलेले आहेत की प्रत्येक माणसाला जे एक ठिकाण तुम्ही सांगाल आणि तिथे जितके लोक मिळतील त्यांना प्रत्येकाच्या मागे आम्ही $1000 अमेरिकन देऊ, असे इस्रायलच्या पेपरमध्ये आलेलं आहे. पण आता हे जे जेव्हा होतं तेव्हा एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की 3rd वर्ल्ड वॉर तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत रशिया आणि चीन याच्यामध्ये पडणार नाहीत. रशिया तर आलेलं नाही आहे. त्यांनी सांगितलं होतं की 2 स्टेट करा तुम्ही, पॅलेस्टाईन आणि इस्रायल, जसं आपलं झालं होतं ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान, तसं मध्ये भारत होता, तसं गाझापट्टी आणि वेस्ट बँक याच्यामध्ये
पॅलेस्टाईनचं स्टेट स्थापन करा आणि मध्ये इस्रायलला राहू द्या, असा रशियाने सांगितलं, जे अमेरिकेला मंजूर नाही आहे, इस्रायललाही पण मंजूर नाही आहे. त्याच्यामुळे आता होतं काय आहे की चीनचे फक्त 6 जी आपलं लढाऊ जहाज आहेत, ती लढाऊ जहाजं ग्वादारमधनं मिडल ईस्टकडे आलेली आहेत, ती रेड सीपर्यंत आलेली आहेत. इकडे अमेरिकेने आपली 2 विमानवाहू जहाजं आणि 22 युद्धनौका मिडल ईस्टकडे पाठवलेल्या आहेत. आणि जसं सरांनी सांगितलं की पॅट्रियट मिसाईल आणि थाडा सिस्टीम वगैरे त्यांनी तिथे एम्प्लॉय केलेली आहे. ही सगळी पॉसिबल मिसाईल अटॅक म्हणजे त्याचा पराभव करण्याकरता आहे. कारण इराणची जी मिसाईल सिस्टीम आहे ती अत्यंत प्रभावी सिस्टीम आहे आणि ते कुठेही मारा करू शकतात. इस्रायल तर त्यांच्याकरता पोरखेळ आहे. तर इस्रायलला त्यांच्यापासून वाचवण्याकरता ही थाड सिस्टीम लावलेली आहे. थाड सिस्टीम ही फक्त 2च ठिकाणी आहे, की इस्रायलमध्ये आहे आणि दुसरी म्हणजे साऊथ कोरियामध्ये आहे. ती नॉर्थ कोरियाचे जे मिसाईल्स येतील त्यांना रोखण्याकरता. त्यामुळे अमेरिका किती इम्पॉर्टन्स देत आहे याला हे आपल्याला कळतं. पॅट्रियट मिसाईल वगैरे अमेरिकेने सगळीकडेच तैनात केलेले आहेत, पण थाड सिस्टीम फक्त 2च ठिकाणी आहे. एक सिरियामध्ये आहे आणि एक याच्यामध्ये आहे, साऊथ कोरियामध्ये आहे. तर त्याप्रमाणे आतापर्यंत तरी 3rd वर्ल्ड वॉर होईल असं वाटत नाही आहे, पण त्याच्याकडे ते झुकू शकतं जर चीननी आपले सैन्य तिथे उतरवलं आणि इराणनी सिरिया आणि इराकच्या मार्गे जर गाझामध्ये सैन्य उतरवलं तर कदाचित 3rd वर्ल्ड वॉर होऊ शकते, त्याच्या आधी नाही होऊ शकणार. नक्कीच अभय सर, जसं तुम्ही म्हणालात की अत्याधुनिक अशी शस्त्र इस्रायलकडे आहेत, तर इस्रायल आणि हमास युद्ध आता चिघळताना दिसतंय. त्या संदर्भातलं ग्राफिक्स पाहूया. इस्रायल आणि हमास युद्धाचा आजचा 21वा दिवस आहे. तर हल्ल्याची तीव्रता कमी होण्याऐवजी आणखीन वाढताना दिसतेय. नव्या दमानं इस्रायल डिफेन्स फोर्स हमासवरती हल्ले करताना दिसतंय. हमासच्या 5 महत्वाच्या कमांडरना इस्रायलने मारलेला आहे. तर हमास इंटेलिजन्सचा डेप्युटी हेड शादी बारूदचा मृत्यू झालेला यात. इस्रायलच्या हल्ल्यामध्ये 50 बंदी नागरिकांचा मृत्यू झाल्याची हमासची माहिती आहे. तर 7 ऑक्टोबर रोजी हमासने 200 ते 250 लोकांना बंदी बनवलेलं होतं. मागच्या काही दिवसांपासून उत्तर गाझामध्ये इस्रायलचे अनेक रणगाडे आतमध्ये घुसलेले आहेत. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर जमिनीवरचे हल्ले काही प्रमाणात कमी झालेत, पण ते थांबलेले नाहीयेत. इस्रायलने आपले रणगाडे आता हमासवरील कारवाई आटोपून परत आलेल्याचंही जाहीर केलंय. तर गाझामधलं इंधन संपत आलं असल्याने मोठ्या प्रमाणात आता कोंडी वाढतेय. इस्रायलवरती लेबनॉनकडून हल्ले आता वाढलेले आहेत. इस्रायलच्या कम्युनिकेशन टॉवरवरती लेबनॉनने हल्ला केलेला आहे. एकूण इस्रायल विरोधातील हमास लेबनॉन हिजबुल्ला यांचा संघर्ष संपण्याऐवजी तो अधिक चिघळताना दिसतोय. पुन्हा एकदा मी सतीश सरांकडे येतोय. सतीश सर, आता ज्या पद्धतीने आपण ग्राफिक्समध्ये बघितलं की आता जे इंधन आहे गाझामधलं ते आता संपत आलेलं आहे, तर त्याचे सुद्धा परिणाम युद्धावरती कसे होताना दिसत आहेत? नक्कीच. म्हणजे आपण जर 2nd वर्ल्ड वॉरच्या वेळेस पाहिलं असेल तर लेनिनग्राड म्हणजे आज घडीचं जे सेंट पीटर्सबर्ग आहे त्यामध्ये सुद्धा जे आहे अशाच प्रकारची ब्लॉकेड सिस्टम त्या ठिकाणी राबवण्यात आली होती आणि हजारोहून पेक्षा सुद्धा जास्त लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला होता. आणि असाच काहीसा प्रकार हा आपल्याला 21व्या शतकामध्ये 2023 मध्ये पाहायला त्या ठिकाणी मिळतोय. नक्कीच त्याचे विपरीत परिणाम हे गाझा पट्टीमध्ये राहणारे जे नागरिक आहेत त्यांच्यावर ऑलरेडी होताना आपल्याला दिसत आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा ते विपरीत परिणाम त्या ठिकाणी होताना दिसतील. ऑलरेडी युनायटेड नेशन्सच्या म्हणण्याच्या अनुसार गाझा पट्टीतले 45% जास्त वस्त्या किंवा 45% जास्त घरं जी आहेत ती त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेली आहेत. अधिकृतरित्या गाझा पट्टीमधल्या हमासद्वारे साधारणतः 7,000 लोक जे मृत्युमुखी पडले त्यांची लिस्ट सुद्धा त्यांनी जाहीर केलेली आहे. अमेरिकेनं जे आहे एवढा मोठा आकडा असेल याला एक प्रकारे जो आहे नकार त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. पण हे जरी सगळं त्या ठिकाणी असलं तरी प्रचंड प्रमाणामध्ये गाझा पट्टीमध्ये जे आहे नुकसान होतंय यामध्ये कोणाचंही
दुमत असण्याचं त्या ठिकाणी कारण नाही. आणि भविष्यामध्ये सुद्धा जे आहे अत्यंत मोठ्या प्रमाणावर तिथे वित्तहानी तर सोडूनच द्या, पण मनुष्यहानी जी आहे ती फार मोठ्या प्रमाणावर होतीये. मागच्या 21 दिवसांमध्येच आपण पाहिलं की लिटरली किड्या मुंग्यांसारखं त्या ठिकाणी जे आहेत लोकांचे बळी जातात. हे जरी असलं तरी आज घडीला सुद्धा मला वाटतं की मुख्यतः इस्रायल आणि गाझा पट्टीमधला हमास यांच्यामधलाच हा संघर्ष या 21 दिवसांमध्ये जो आहे तो त्या ठिकाणी मर्यादित राहिलेला आहे. काही जर आयसोलेटेड इन्सिडन्सेस आपण जर पाहिले, मग लेबनन असो किंवा सिरियामधले काही जर हल्ले सोडले, तरी आतापर्यंत जे आहे गाझा पट्टीवरच हे युद्ध त्या ठिकाणी केंद्रित आहे. पण जर खऱ्या अर्थानं म्हणजे असं म्हटलं जातं की 1967 मध्ये जे 6 डेज वॉर झालं होतं, म्हणजे इस्रायलनं 4 महत्वाच्या अरब राष्ट्रांना 1967 मध्ये जे आहे 6 दिवसांमध्येच हरवलं होतं. ती एक घटना होती. आणि आज ऑलमोस्ट 56 वर्षानंतर 2023 मध्ये 6 डेज वॉर पासून परिस्थिती निर्माण झालेली आहे इस्रायल समोर 6 फ्रंट वॉर. म्हणजे एका बाजूला जे आहे गाझा पट्टीतला हमास त्या ठिकाणी आहे, दुसऱ्या बाजूला वेस्ट बँक आहे, आणि सर्वात महत्वाचं जी आसपासची अरब राष्ट्र आहेत, ज्यामध्ये सिरिया आहे, ज्यामध्ये लेबनन आहे, ज्यामध्ये इराण आहे, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्याला आपण परसेप्शन मॅनेजमेंट म्हणतो, म्हणजे एक प्रकारे असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि काही अंशी ते खरंही आहे की इस्रायल जे आहे कुठल्याही मानवी हक्कांची त्या ठिकाणी तमा न बाळगता अतिशय निर्घृणपणे त्या ठिकाणी हल्ले करतंय. म्हणजे या 6 वेगवेगळ्या फ्रंटवर येणाऱ्या काळामध्ये इस्रायलला त्या ठिकाणी लढू शकतं. आणि आता जसं कर्नल अभय सरांनी एकदम राईटली पॉइंट आउट केलं की आज घडीला जरी हे मर्यादित युद्ध वाटत असलं तरी ज्या वेळेस न्यूक्लिअर बायोलॉजिकल केमिकल वॉरफेअर, मग ते इराणच्या माध्यमातून असो, सिरियाच्या माध्यमातून असो किंवा अप्रत्यक्षपणे रशियाच्या माध्यमातून जर न्यूक्लिअर बायोलॉजिकल केमिकल वॉरफेअर छेडल्या गेलं आणि त्यांचा जर यामध्ये समावेश झाला, तर माझ्या मते नक्कीच एका बाजूला इस्रायल, अमेरिका आणि इतर युरोपियन राष्ट्र, ज्यामध्ये फ्रान्सचा सुद्धा समावेश असू शकेल, युनायटेड किंगडमचा सुद्धा समावेश असू शकेल, तर दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारची अरब राष्ट्र आणि सर्वात महत्वाचं त्यांच्या बाजूला रशिया, चीन, तुर्की यांच्यासारखी राष्ट्र जर उभा राहिली तर एक धोका हा तिसऱ्या महायुद्धाचा सुद्धा धोका या ठिकाणी व्यक्त केला जाऊ शकतो. पण आज घडीला तरी मला त्या ठिकाणी वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. इस्रायल आणि हमासचा संघर्ष हा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा लांबला जाणार आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मनुष्यहानीही होणार आहे. अभय सर, हे युद्ध रोखण्यामध्ये UN अपयशी ठरते असं वाटतंय का? हो, UN हे अपयशी ठरलेलंच आहे. कारण युनायटेड नेशन्सच्या चीफनी जे सिक्युरिटी काउन्सिलमध्ये काल त्यांची बाचाबाची झाली, इस्रायलचे तिथले रिप्रेझेंटेटिव्ह युनायटेड नेशन्सचे आणि चीफमध्ये, की त्यांनी सांगितलं की हमासला हा अटॅकर नाही आहे, ते ऑक्युपेशनल हजार्ड म्हणून त्यांनी यांच्यावर हल्ला केला आहे आणि ते इस्रायलला पटलेलं नाही आहे. इस्रायलने सांगितलं की हे एक बायस्ड विधान केलेलं आहे युनायटेड नेशन चीफनी, तर त्यांना इथनं हटवलं पाहिजे. त्यांनी आधी तर राजीनामा द्यावा, राजीनामा नाही दिला तर जनरल असेंब्लीची बैठक बोलावून त्यांना हटवलं पाहिजे. कारण ते एका राष्ट्राला जे आक्रमक आहेत त्या लोकांना आपला पाठिंबा देतात आहेत. आता जर युनायटेड नेशनमध्येच काही होत नाही आहे आणि सिक्युरिटी काउन्सिलमध्ये अमेरिका, रशिया आणि चीन हे एकमेकांचे ठराव जे आहेत ते आणून पाडतात आहेत वेटो वापरून, तर युनायटेड नेशन काहीच करू शकत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की तिथे युनायटेड नेशनचा पीस कीपिंग फोर्स कुठेच नाही आहे. फक्त युनायटेड नेशनचे ऑब्झर्वर्स आहेत, तेही गाझामध्ये आहेत, ते इस्रायलमध्ये नाही आहेत. त्यामुळे ते जे काही रिपोर्ट देतात तो रिपोर्ट खरा आहे असं मानण्यात येतं. आता त्यांनी जे रिपोर्ट दिलेले आहेत, जसं सतीश सरांनी सांगितलं की त्यांनी 7,000 माणसं मेली म्हणून सांगितलेलं आहे आणि अमेरिकेने सांगितलं की नाही गेलेली. याचा अर्थ असा की युनायटेड नेशन जे काही रिपोर्ट देत आहे त्याच्यावर सुद्धा आता जग अविश्वास दाखवायला लागलेला आहे. त्यामुळे युनायटेड नेशनच्याकडनं तर हे थांबणार नाही. इस्रायल त्यांना जुमानत नाही आहे. अमेरिका इस्रायलला मदत करत आहे. रशिया आणि चीन अजूनपर्यंत उघडपणे युद्धात उतरलेले नाही आहेत. तुर्कीनी फक्त हमास ही संघटना जी आहे ती दहशतवादी नाही, ते लिबरेटर्स आहेत असं सांगितलेलं आहे. आणि इराण फक्त एकच देश आहे ज्यांनी सांगितलं की जर इस्रायलचा पायदळ आणि आर्मर जर गाझामध्ये आला तर आम्ही गाझामध्ये येऊ. हा एकच देश आहे जो तिथे हे करतो आहे, म्हणजे आक्रमक दृष्टीने त्यांना मदत करायला तयार आहे. त्यामुळे युनायटेड नेशनचं याच्यामध्ये काहीच नाही आहे. आणि युनायटेड नेशन हे किती नपुंसक ऑर्गनायझेशन आहे
जसं आपल्या भारत पाकिस्तानच्या प्रश्नामध्ये युनायटेड नेशन काहीच ॲक्शन घेत नाही आहे, त्याचप्रमाणे इथे सुद्धा ते काही ॲक्शन घेणार नाहीत आणि त्यांना कोणी जुमानत नाही आहे. सतीश सर, इस्रायल हमास आणि आता अमेरिका सिरिया, आता या युद्धाचा निकाल काय लागेल आणि परिस्थिती कधी निवडू शकते, तसंच भारतावरती याचे काय परिणाम होऊ शकणार आहेत? तुमच्या प्रश्नाचे दोन अंग आहेत आणि त्या दोन अंगामधला सुद्धा पहिला जो प्रश्न आहे, माझ्या मते इस्रायल आणि हमास संघर्ष हा पूर्णतः आपण वेगळा ठेवावा आणि अमेरिका आणि सिरिया हा जो आहे हा भाग त्या ठिकाणी वेगळा ठेवावा. मुळात मिडल ईस्टमध्ये जे आहेत वेगवेगळ्या देशांमध्ये ऑलरेडी अमेरिकेचे मिलिटरी बेसेस हे पहिल्यापासून होते आणि एक प्रकारे जी आहे ही आयती संधी अमेरिकेला त्या ठिकाणी भेटली, ज्याच्या माध्यमातून कुठेतरी इराण आणि इराणचे जे प्रॉक्सी आहेत म्हणजे इराण समर्थक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या दहशतवादी संघटना आहेत आणि त्यांचे जे एक प्रकारचे अड्डे आहेत त्यांना नष्ट करण्यासाठी जे आहे एक प्रकारचं आयतं कोलीत हे अमेरिकेच्या हाती त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. म्हणून अमेरिका जे आहे सिरिया त्याचबरोबर इतर अरब राष्ट्रांमधल्या अशा प्रकारच्या इस्लामिक दहशतवादी संघटनांच्या स्थानांवर हल्ला करत राहील, हा त्यातला एक भाग. आणि जशी आपली सुरुवातीला सुद्धा चर्चा त्या ठिकाणी झाली, जर इतर अरब राष्ट्र, इराण आणि इतर राष्ट्र जर या ठिकाणी ओढले गेले तरच हा मामला जो आहे तो चिघळेल. ॲज फार ॲज इस्रायल आणि हमास संघर्ष आपण जर त्या ठिकाणी लक्षात घेतलं तर नक्कीच हा संघर्ष बराच काळ त्या ठिकाणी चालणार आहे, कारण इट इज जस्ट द मॅटर ऑफ टाइम. जसं इस्रायलनं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आता एअर स्ट्राईक नंतर पुढचा टप्पा जो असणार आहे तो टप्पा म्हणजे गाझा पट्टीमध्ये घुसून त्यांचं जे सैन्य दल आहे ते त्या ठिकाणी घुसणार आहे आणि हमासचे जे अतिरेकी आहेत, त्यांचे जे म्होरके आहेत, त्याचबरोबर हमासचे जे वेगवेगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज आहेत त्या त्यांना पूर्णपणे नष्ट करायच्या आहेत. हे बोलणं जेवढं सोपं आहे तेवढंच अत्यंत अवघड आणि किचकट आहे, यासाठी की साधारणतः 500 किलोमीटर पेक्षा सुद्धा जास्त लांबीचे सुरुंग, वेगवेगळ्या प्रकारचे टनेल हे त्या ठिकाणी डेव्हलप करून ठेवलेले आहेत. त्याचबरोबर अतिशय चिवटपणे हे पॅलेस्टाईनचे अतिरेकी हे येणारे कित्येक महिने, शायद कित्येक वर्ष हे जे आहेत एक प्रकारे अर्बन वॉरफेअर किंवा थोडक्यात गनिमी काव्याचा वापर करून इस्रायलच्या सैनिकांना जे आहे त्या ठिकाणी झुलवत ठेवतील. म्हणून हा नक्कीच प्रश्न 1-2 दिवस किंवा काही आठवड्यांमध्ये हमासचा पूर्णतः बिमोड करणं किंवा गाझा पट्टी जी आहे त्याला पूर्ण उद्ध्वस्त करणं हे माझ्या मते जे आहे इस्रायलला शक्य होणार नाही. आणि ज्या प्रकारे इस्रायलनं बोलून दाखवलं येणाऱ्या काळामध्ये जे आहे नक्कीच ते सुद्धा यासाठी तयार आहेत. म्हणून हा कित्येक महिने चालणारा त्या ठिकाणी लढा आहे. भारतावर याचे काय परिणाम त्या ठिकाणी होत आहेत तर माझ्या मते जे आहे सरळ सरळ इस्रायलशी संबंधित जर आपण कन्सिडर केलं तर जे आहे इस्रायल हा आपला जो आहे अत्यंत मागच्या काळामध्ये जे आहे खूप जवळीकता आपली त्यांच्यासोबत निर्माण झालेली आहे. आणि 3Ds आपण ज्याला म्हणतो, ड्रीप इरिगेशन आहे, त्याचबरोबर डिफेन्स संबंधित आहे आणि डायमंड याच्याशी संबंधित मोठ्या प्रमाणावर व्यापार हा भारताचा इस्रायल सोबत त्या ठिकाणी होतो. आणि सर्वात महत्वाचं जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी सुद्धा त्या ठिकाणी बोलून दाखवलं की G20 समिटच्या दरम्यान एक अत्यंत महत्वाचा कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट जो भारतासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहे तो म्हणजे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर. आणि या सगळ्या भांडणामुळे, या सगळ्या संघर्षामुळे आता कुठेतरी याच्या अस्तित्वावर सुद्धा जे आहे एक प्रकारचं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. म्हणजेच हा कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट, हा कॉरिडॉर, हा याचं कम्प्लिशन जे आहे हे लांबलं जाऊ शकतं. इराण सोबतचे संबंध सुद्धा जे आहेत आता प्रश्नार्थक चिन्हेनं, म्हणजे भारताला जे आहे एका बाजूला अमेरिका, इस्रायल यांच्यासोबतचे संबंध तर दुसऱ्या बाजूला इराण सोबतचे आपले आर्थिक संबंध, यालाही कुठेतरी बॅलन्स त्या ठिकाणी करावं लागणार आहे. आणि हे काय कमी होतं माझ्या मते कतारशी संबंधित जे आपले 8 माजी नौदल अधिकारी आहेत आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, तर तिथे सुद्धा कुठेतरी एक कतर या अरब देशासोबत जे आहे डिप्लोमॅटिक क्रायसिस निर्माण झालेला आहे. तर या सगळ्या गोष्टींना जर आपण एकत्रित पाहिलं आणि त्या अनुषंगानं भारताच्या व्यापारावर त्यातल्या त्यात भारताचं 85% पेट्रोलियम प्रॉडक्टचं इम्पोर्ट हे बाहेरून होतं, म्हणजे भारत जे आहे आयातीवर डिपेंडंट आहे. आणि अरब देश जर अशा प्रकारच्या संघर्षामध्ये गुंतून राहिले तर नक्कीच या पेट्रोलियम पदार्थाच्या आयातीविषयी आणि त्या अनुषंगानं भारताच्या जसं तुम्ही म्हणालात की याचे परिणाम आता भारतावरती सुद्धा होताना आपल्याला दिसणार आहेत, तर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी कर्नल अभय पटवर्धन आणि लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे होते. तुमच्या दोघांचेही आभार. प्रयत्न होतात पण प्रयत्न करणारेच यश मिळू देत नाहीयेत. जगावरती आर्थिक संकटाचे ढग दाटतायत. सध्या काही देशांच्या असलेल्या या युद्धाच्या व्याप्ती वाढली तर जगावरती संकट ओढावेल आणि त्यामुळेच गरज आहे ती शांततेची, त्यासाठीच्या प्रामाणिक प्रयत्नांची. याचा आम्ही इकडेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.